ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत खगोल आणि भूगोल अद्भुत ब्रह्मांड दर्शन. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण श्रीमद भागवत पुराणाच्या 5व्या स्कंदातील अशा एका विषयाचा प्रवास करणार आहोत जो आधुनिक विज्ञानाच्या चौकटी पलीकडे जाऊन आपल्याला चकित करतो. तो विषय म्हणजे भागवतातील खगोल आणि भूगोल. मंडळी, भागवतातील हे वर्णन केवळ भौतिक विज्ञानावर आधारित नसून ते आध्यात्मिक भूमिती आणि साधनेच्या दृष्टीने विश्वाचे स्वरूप यावर अधिक भर देते. या विश्वाची रचना नक्की कशी आहे? चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासाची सुरुवात होते पृथ्वीच्या रचनेपासून. पौराणिक कथेनुसार राजा प्रियव्रताने आपल्या सूर्यासारख्या तेजस्वी रथातून पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या. त्या रथाच्या चाकामुळे जे विशाल खड्डे पडले त्यातून 7 समुद्र आणि 7 द्वीपांची निर्मिती झाली. या 7 द्वीपांच्या अगदी मध्यभागी आहे जंबूद्वीप, ज्याचा विस्तार 1,00,000 योजन सांगितला आहे. या जंबूद्वीपाच्या केंद्रस्थानी उभा आहे विश्वाचा आधारस्तंभ सुमेरू पर्वत. 1,00,000 योजन उंच असलेला हा सुवर्णमयी पर्वत म्हणजे जणू आपल्या पृथ्वीरूपी कमळाची कर्णिकाच. याच मेरू पर्वताला आधार देणाऱ्या मंदर पर्वतावर एक विशाल जंबू म्हणजेच जांभळाचे झाड आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या वृक्षाची फळे हत्तीच्या आकारा एवढी मोठी असतात. ती जेव्हा खाली पडतात तेव्हा त्यांच्या रसातून जंबू नावाची नदी तयार होते. या नदीच्या किनाऱ्यावरील माती जेव्हा त्या रसाने भिजते तेव्हा त्यातून जांबू नद नावाचे दिव्य सोने तयार होते, ज्याचे दागिने खुद्द देवलोकातील देवता परिधान करतात. या मेरू पर्वताच्या शिखरावर मध्यभागी ब्रह्मदेवाची पुरी असून सभोवताली अष्टलोकपालांची निवासस्थाने आहेत. जंबूद्वीपाचे 9 भाग आहेत, पण त्या सर्वांमध्ये आपले भारतवर्ष सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. याचे कारण असे आहे की इतर 8 खंडांना भोगभूमी म्हटले जाते, जिथे केवळ सुखांचा उपभोग घेतला जातो. पण भारतवर्ष ही कर्मभूमी आहे. येथे राहूनच जीव आपल्या कर्माद्वारे थेट मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. येथील नद्या आणि पर्वत हे केवळ दगड माती नसून ते पवित्रतेचे प्रतीक आहेत. साक्षात स्वर्गातील देवताही या भारतभूमीत जन्म घेण्यासाठी तरसतात, कारण इथेच भगवंतांची प्राप्ती सहज शक्य आहे. भगवान ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना दिलेला तो सुप्रसिद्ध उपदेश आठवा. हा मानवी देह केवळ विषयभोगांसाठी मिळालेला नाही. हा विचार याच भारतभूमीच्या त्यागमयी महत्त्वाला अधोरेखित करतो. आता पृथ्वीवरून थोडे वर अंतराळाकडे वळूया. भागवतात ग्रहांच्या गतीचे सविस्तर वर्णन आहे, पण त्यातील सर्वात गूढ संकल्पना म्हणजे शिशुमार चक्र, द डॉल्फिन कॉन्स्टलेशन. संपूर्ण तारामंडळ हे एका महाकाय शिशुमाराच्या म्हणजेच डॉल्फिन प्राण्याच्या आकारात कल्पिले आहे, जे अवकाशात खाली डोके करून वेटोळे मारून स्थित आहे. या शिशुमाराच्या शेपटीच्या टोकावर ध्रुव तारा स्थिर आहे आणि संपूर्ण आकाश त्याभोवती फिरत असते.
आध्यात्मिक दृष्टीने हे शिशुमार चक्र म्हणजे भगवान विष्णूंचे सर्व देवमय रूप आहे. असे म्हटले जाते की दररोज त्रिकाळ मौन पाळून या ज्योतिर्मंडळाचे दर्शन घेतल्यास आणि विशिष्ट मंत्रांचा जप केल्यास माणसाची सर्व पापे नष्ट होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजेच भूमंडळाच्या खालची रचना. पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल पासून रसातल आणि पाताळापर्यंत 7 पाताळे आहेत. ही केवळ अंधारी ठिकाणे नसून ती बिल स्वर्ग आहेत, म्हणजे जिथे स्वर्गापेक्षाही अधिक भौतिक ऐश्वर्य आहे. पण याच्याही खाली 28 प्रकारचे नरक सांगितले आहेत. हे वर्णन वाचून भीती वाटणे साहजिक आहे, पण त्यांचा मूळ उद्देश माणसाला घाबरवणे नसून त्याला चुकीच्या कर्मापासून परावृत्त करणे आणि विश्वाच्या ईश्वरी नियमावलीचा म्हणजेच कॉस्मिक ऑर्डरचा आदर करायला शिकवणे हा आहे. तर मंडळी, मेरू पर्वत, भारतवर्षाचे श्रेष्ठत्व आणि शिशुमार चक्राची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? विज्ञानाच्या पलीकडे जाणारा हा आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला विश्वाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.